जय शिवराय भावांनो, हर हर महादेव. आज आहे मंगळवार मित्रांनो, 16 डिसेंबर 2025 आणि आजचं अर्निंग कसं होईल हे तुम्हाला मी दाखवणारच आहे. पण मित्रांनो, आपल्या चॅनल नवीन असाल अजूनही तर चॅनल सबस्क्राईब करा, कारण की मी दरवेळेस नवीन नवीन टिप्स घेऊन येत असतो. कुठले काही अडचणी असतील ओला उबेरच्या ते पण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतो. तर मित्रांनो, चॅनल नवीन असाल तर तेवढं सबस्क्राईब करा आणि फॉलो करा विसरू नका मित्रांनो. तर पाहूया, आज मोशीमध्ये आहोत आपण आणि सकाळी काल गॅस भरला होता मित्रांनो, तर 20 पॉईंट गॅस शिल्लक होता. तर काल टार्गेट आपण कंप्लीट करून पुढे गेलो, तर आज पण टार्गेट कंप्लीट करणारच आहोत. कारण की आपण एकदा माइंड सेट केलं की मित्रांनो, तुम्हाला तर माहिती आपण डायरेक्ट केल्याशिवाय राहत नाही. तर ठीक आहे मित्रांनो, पाहूया कसं होत आहे आजचं अर्निंग आणि जाऊया गॅस भरायला डायरेक्ट. तर मित्रांनो, 423 रुपयाचा गॅस बसला आणि 5 रुपये आपल्याला वापस येत होते पंपावाले, पण आपण घेतलं नाही. 70 रुपये द्या म्हटलं, राहू दे म्हणलं चहा पाण्याला सकाळ सकाळ तुम्हाला. तर 423 रुपयाचा गॅस बसला. तर काल भरला नव्हता गॅस मित्रांनो, 150 पॉईंट मध्ये आपलं टार्गेट कम्प्लीट होऊन पुढे गेलो आपण. तर आज सकाळी मस्त गॅस भरला एकदा. आणि सकाळी गॅस भरला म्हणजे काय होतं मित्रांनो, एकच फायदा होतो, दिवसभर आपल्याला कुठल्याही भागाचा टेन्शन राहत नाही गॅसचं. नाहीतर पुण्यात गेल्यानंतर आपल्याला गॅसचा खूप इश्यू होतो मोठा, म्हणून असं प्रॉब्लेम होतो मित्रांनो. तर शक्यतो आपण पुण्यात जाण्याचा प्रयत्न करणार नाही. तर सकाळ सकाळ पडली तर ठीक आहे मित्रांनो, नाहीतर मग दुपारी जे आणि संध्याकाळी गेलो तर एकदा एक राऊंड हाणू शकतो, कारण की तिकडून पडण्याचे चान्सेस जास्त असतात. औंध, बानेर, सांगवी वगैरे 100% वाचते तिकडून. तर ठीक आहे मित्रांनो, आपण आहोत मोशीमध्ये. पाहूया आता मोशीमधून कुठली बुकिंग वाचते. तर भावांनो, आपल्याला 199 रुपयाची बुकिंग म्हणजे 200 रुपयाची बुकिंग आपल्याला DY पाटीलची वाढली मित्रांनो. तर त्याच्या अगोदर 367 रुपये आपल्याला संगमवाडी आलती. संगमवाडी घेतली मी ओलाला, ते बिना ॲटो क्लिकरचा आपल्या चालू ॲटो क्लिकरवर चालू ओलावर. तर ते काय बटली मला, पण म्हटलं लगेच उबेरला वाढली 200 रुपयाची. म्हटलं 367 पुण्याची घेऊन जाऊन का उपयोग नाही, कारण की तिकडे गेल्यानंतर परत आपल्याला MT करावं लागलं इकडे तिकडे किंवा दुपार जाते. त्याच्यामुळे 200 रुपयाची परवडते म्हणलं. तिथून पुढे 150-200 रुपयाची अजून 100% पडेल, म्हणून आपण काय ओलाची कॅन्सल केली मित्रांनो घेतलेली आणि उबेरची घेऊन आलो 199 DY पाटील. तर पाहू आता. तर भावांना, आपल्याला 13 किलोमीटरची बुकिंग वाढली होती. रॅपिडोवरती बानेर राधा चौका भेटली होती मित्रांनो 215 रुपये. तर म्हटलं ठीक आहे, जाऊ द्या, 5-10 रुपये कमी दिले. म्हटलं ठीक आहे, 215 रुपये झाली, मागाची झाली 200 रुपयाची. तर पुण्यात मग नसतं की नाही गेलेलं तर परवडलं आपल्याला. तर आपण आहोत बानेर मध्ये. तर पाहू बानेर मधून आपल्याला कुठली बुकिंग वाचते. मित्रांनो, आपण आहोत निगडीमध्ये 217 रुपयाची बुकिंग घेऊन आलो. 12.5 ते 13 किलोमीटर असेल. म्हटलं ठीक आहे, चला उबेरला फास्ट 2 बुकिंग आपल्या कंप्लीट झालेल्या आहेत, एक 200 रुपयाची आणि एक 217. तर रॅपिडोला एक 215 रुपयाची. तर 3 लगातार 200 प्लस बुकिंग घेतले आपण आणि मस्त अर्निंग झालंय. त्याच्यामुळे मी पुण्यात जात नाही मित्रांनो, तर आज इकडेच बिझनेस करण्याचा प्रयत्न करूया. तर पाहून निगडीमधून आपल्याला कुठली बुकिंग वाचते आता. तर मित्रांनो, आपण आलतो चिंचवडला. निगडीवरून एक लोकल बुकिंग आणली होती 80 रुपयाची. तिथं आली की लगेच आपल्याला रावेत केवळ्याची वाढली मित्रांनो 127 रुपयाची. 7.23 असं काहीतरी होतं किलोमीटर. म्हटलं ठीक आहे, फास्ट रनिंग मध्ये आपण बुकिंग घेत चाललो आज सकाळ सकाळ. म्हटलं मस्त रनिंग होतंय मित्रांनो. तर आपण आहोत आता रावेत केवळमध्ये मित्रांनो. तर 127 रुपये आणि जेवण पण करून घेऊया मित्रांनो, कारण की आता वाजता आले 12:30. तर मस्त अर्निंग पण झालं आपलं. आणि आता जेवण करून घेऊया आणि मग पाहूया, बंद करूया, कारण की मोबाईल जास्त गरम होणार नाही. कधी कधी जेवता पण उठवतो, म्हणून आपण ओला उबेर बंद करून जेवण करूया आणि मग घेऊया बुकिंग. तर मित्रांनो, आपण आलतो कृष्णानगर चिखलीला 138 रुपयाची बुकिंग घेऊन. तर 7 किलोमीटर भरले मित्रांनो. तर मस्त अर्निंग दिलं मला उबेरने 138 रुपये 7 किलोमीटरला फक्त. तर ठीक आहे मित्रांनो, 1 किलोमीटरचे एक्स्ट्रा पैसे एक्स्ट्रा भेटले आपल्याला. आणि पाहूया आता आपल्याला इथून कुठली बुकिंग वाचते ते. तर मित्रांनो, मला ओलाला बुकिंग आली 131 रुपयाची बुकिंग होती, म्हणजे 130 रुपयाची होती बुकिंग. तर ते टाकलं होतं चिंचवड बस स्टॉप ते आपलं. तर मित्रांनो, मला आली चिखलीची ट्रिप चिंचवडमधून 130 रुपयाची. तर घेतली मी. 7 किलोमीटर दाखवत होतं, 7-7.5 होतं. म्हटलं ठीक आहे, चला गेलो तिथं आपण. आणि ती मॅडम म्हटले मला की आम्हाला दुसरीकडे एक स्कूल आहे, ते लोकेशन काय माहीत नव्हतं, तर आम्ही सांगतो तिथून, तर काय असते ना एक्स्ट्रा ते देतो. म्हटलं ठीक आहे. तर तिथून गेलो मित्रांनो. तर 2.2 एक्स्ट्रा भरलं मित्रांनो. तर मॅडम म्हणलं किती झाले, म्हणलं हे 131 का 132 झाले आणि ते 50 झाले 182. म्हणजे मग म्हटलं 180 रुपये द्या. ठीक आहे म्हटलं, 5 मिनिट थांबायचं आम्हाला फक्त.
मार्केट सेट ते घ्यायचं आहे म्हणले स्कूलमधून आणि घेऊन जायचं आहे आम्हाला वापस लगेच. म्हटलं ठीक आहे, बरं झालं. यायचं 180 राऊंड, जायचं 180, 360 रुपये होतील यांचे. आणि मस्त मित्रांनो राऊंड झाला. परत चिंचवडमध्ये आलो तर आपण 360 रुपयाचा राऊंड झाला आपल्या चिखलीवरून. तर मस्त राऊंड झाला मित्रांनो आणि कमी वेळेत मित्रांनो आज पण चांगलं अर्निंग झालेलं आहे. आणि जास्त पुण्यात पण गेलो नाही, जास्त ट्रॉफिक पण कुठं लागली नाही मला आज मित्रांनो. तर मस्त अर्निंग झालंय मित्रांनो. अशी अर्निंग करत चला जेणेकरून तुमचा टाइम वाचल आणि अर्निंग पण चांगली होईल. म्हणजे कुठल्याही तुम्हाला समस्याला सामोरं जावं लागणार नाही. नाहीतर बऱ्याच जणांना ताण खूप येतो की आता जवळ खर्च आलेला आहे तर काय करायचं. त्यामुळे रोजची रोज डेली आपलं टार्गेट एक माइंडमध्ये ठेवायचं आणि करत जा. म्हणजे कुठल्याही आपल्या टायमिंगला ते सॉल्व्ह करता येईल. तर 1 महिन्याचे क्लिअर पैसे 1 ते 2 महिन्याचे खिशामध्ये शिल्लक ठेवा. म्हणजे पुढचा एखादा महिना जर आपला काय प्रॉब्लेम आला तर ते भरता येतील. तर ठीक आहे मित्रांनो, आपण चिंचवडमध्ये परत आणि पाहूया चिंचवडमधून कुठली बुकिंग वाचते. तर मित्रांनो भोपकेलच्या आपण सैन्य इंजिनिअरिंग कॉलेजच्या जवळ आहोत मित्रांनो. तर इथं एंट्री करून जावं लागतं आतमध्ये. गेट पास देत नाहीत असं, एक तर लायसन्स जमा करावं लागतं. आतमध्ये 2 किलोमीटर जायचं मित्रांनो आपल्याला आणि 2 किलोमीटर MT यावं लागेल आपल्याला. आता उबेरची बुकिंग आहे, चिंचवडून आणली होती. एरियात कस्टमरला सोडलंय आणि 2-2.5 किलोमीटर आपल्याला MT जावं लागणार आहे बाहेर मित्रांनो. पाहू शकता तुम्ही कसलं सामसुम इकडं आल्या भारी वाटतंय. 2-2.5 किलोमीटर MT पण मस्त वाटतंय वातावरण, त्याच्यामुळं काय विषय नाही भाऊ. तर भाऊ आता पाहिले असेल तर मी की मिलिटरी एरियात गेलो. मी चिंचवडून 100 काहीतरी 96 रुपये काहीतरी दाखवले त्यांचे. 196 रुपये घेतले मी. तर मित्रांनो 2 ते 2.5 किलोमीटर मध्ये आलतो. त्यांचा हॉल होता कुठला तरी, आज त्यांच्या मुलाचा नाट्यगृह कार्यक्रम होता काहीतरी. नाट्यगृह कुठला तरी हॉल आहे मित्रांनो मध्ये मिलिटरी एरियात दापोडीच्या. तर 196 रुपये आपण चिंचवडून आणलं होतं मित्रांनो. 12 किलोमीटर होतं. 10 रुपये आपल्याला कमी भेटले. म्हणलं ठीक आहे जाऊ द्या, मी एवढं झंझट घालीत नाही 10 रुपयासाठी. एखादा कस्टमर होऊन 10-20 रुपये जास्त पण देतो आणि 10 रुपयासाठी ट्रिप कॅन्सल करून मग आपला बिझनेस आणि टार्गेट कंप्लीट होत नाही मित्रांनो. तर ठीक आहे, 5-10चं काय वाटत नाही. जर जास्त असेल तर मी डायरेक्ट कस्टमरला बोलतो. जसं काल मी तळेगाव दाभाडे गेलतो, तिथं कस्टमर कोण मी जास्तच घेतले पैसे. कारण की जाताना सांगितले मला एवढे पैसे लागतील एक्स्ट्रा. ठीक आहे म्हटले, देतो म्हटले. 50 रुपये एक्स्ट्रा घेतले होते आपण. तर आपण आहोत मित्रांनो आता दापोडीमध्ये आणि आपलं अर्निंग मला वाटतं 1800 रुपयाच्या आसपास काहीतरी झालेलं आहे. म्हणजे आता वाढलेत मित्रांनो संध्याकाळचे 5:30 वाजूस्तर आपण काम केलं मित्रांनो. 8:30 ते 5:30 म्हणजे किती तास काम केलं मित्रांनो बघा. आणि 1800च्या आसपास काहीतरी मी कॅल्क्युलेट केलेलं नाही. आज साईडला पण दाखवणार नाही मित्रांनो. शेवटला मी एक व्लॉग संध्याकाळी बनवेल, जो व्हिडिओ बनवेल त्यात मी डिटेल व्हिडिओ सहित दाखवणार मी किती अर्निंग केलंय. कारण की मित्रांनो खूप दिवसभर गाडी चालवून आणि ती व्हिडिओ एडिटिंग करून पण खूप ताण होतो. त्याच्यामुळे मी डायरेक्टली आता जे आहे अर्निंग ते दाखवतो शेवटला. आपलं टार्गेट कंप्लीट केल्यानंतरच दाखवणार मित्रांनो. घरी गेल्यानंतरच व्हिडिओ बनवणार आहे. तर 5:30 वाजले आता इथून पुढे व्हिडिओ डायरेक्ट संध्याकाळी येईल मित्रांनो. तर पहा आता शेवटचा आपला पॉईंट जो असेल तो डायरेक्ट घरापाशी असेल. तर टार्गेट कंप्लीट करून आपण जाणारच आहोत घरी. तर पाहत राहा मित्रांनो. 319 रुपये दिसत असेल तुम्हाला. म्हणजे 320 रुपये आपण ओलाला केलेत आणि ओलामध्ये प्रायव्हेट आपले एक 50, 180, 230 आणि 20 म्हणजे 250 रुपये आपण प्रायव्हेट झालेले आहेत. आजचं अर्निंग 250 रुपये प्रायव्हेट, 320 रुपये समजा ओलाला. तसंच उबेरला पाहू शकता तुम्ही 1318 रुपये केलेले आहेत आणि रॅपिडोला केले आहेत मित्रांनो आपण 215 रुपये. तर आपले 2100 रुपये काहीतरी झालेले आहेत टोटल. तर ते कॅल्क्युलेट करून शेवटला दाखवतो मी तुम्हाला. तर भावांनो आपण आलेलो आहोत मुशीमध्ये. आता 7:15 वाजले. सकाळी 9 ते 7:15 म्हणजे 10 तास गाडी चालवली मित्रांनो लगातार. आणि आपण आपलं टार्गेट कंप्लीट केलेलं आहे. तर मित्रांनो व्हिडिओ पहिल्यापासून शेवटपर्यंत पाहिला असेल तर मी डिटेल दाखवली आहे. कितीची ट्रिप होती, कितीची काय होती हे प्रत्येक आज कॅल्क्युलेट नाही केलेलं साईडला. डायरेक्ट दाखवले शेवटच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो की ओला, उबेर आणि रॅपिडोला तिन्ही प्लस आणि प्रायव्हेट किती आपला बिझनेस झाला असेल सगळं डिटेल मध्ये दाखवलं आहे. तर व्हिडिओ जर आवडला असेल मित्रांनो आपला तर आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा आणि फॉलो करायला विसरू नका मित्रांनो. तर भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये. तर अजून काही कोणाला समस्या असतील
ओला उबेर विषय असेल, गाडी विषय असेल, डिलक्स किंवा ड्युरामॅक्स, TVS असतील, त्याच्याविषयी जर कोणाला माहिती काही समस्या असतील तर विचारू शकता. तर ठीक आहे मित्रांनो, भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट, शुभरात्री.